दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे गावठी कट्टा म्हणजे पिस्टल व जिवंत काडतुसे बेकायदा त्यांच्या कब्जात बाळगून हिरो HF डिलक्स MH18 AC 0013 नंबरची मोटरसायकलने उमरटी मध्य प्रदेशाकडून लाकड्या हनुमान सुळे गावाकडून शिरपूरकडे जात आहेत। त्यावरून पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद पवार व DB पथकास बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे त्यांनी आदेशित केले होते। लागलीच सदर पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील दैवत फाट्याजवळील हॉटेल गुलमोहर जवळ थांबून सदर मोटरसायकलीवर दबा धरून थांबले असताना काही वेळाने उमरटी मध्य प्रदेशाकडून वरील वर्णाच्या मोटरसायकलवर दोन इसम डबल सीट येताना त्यांना दिसले। सदर मोटरसायकल चालकाला इशारा देऊन थांबविले असता पोलिसांना पाहून त्यांनी मोटरसायकलचा वेग वाढवून शिरपूरच्या दिशेने मोटरसायकल पळवून घेऊन थोडे पुढे गेल्यावर मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला लावून जंगलात पळ काढला। पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून एका इसमास 1:45 वाजता पकडले व दुसरा तेथून पळून गेला। पकडलेल्या इसमास पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद पवार यांनी त्याचे नावगाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव सय्यद नबी पिंजारी वय 23 वर्ष राहणार मदिना मोहल्ला कुमारटेक शिरपूर जिल्हा धुळे असे सांगितले। तर पळून गेलेल्या इसमाचे नाव गुड्डू नुरुद्दीन चौधरी राहणार मदिना मोहल्ला कुमारटेक शिरपूर जिल्हा धुळे असे सांगितले। त्यानंतर सोबतच्या पंचांसमक्ष ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती व झडती घेतली असता 30,000 रुपये किमतीची एक गावठी बनावटीची पिस्टल, 4,000 रुपये किमतीचे 2 पिवळ्या धातूचे जिवंत काडतूस आणि 50,000 रुपये किमतीची हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलची मोटरसायकल असे एकूण 84,000 रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले। त्यानंतर सदर इसमांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 33/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद पवार हे करीत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांतजी धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, भूषण पाटील, सुनील पवार, दिनकर पवार यांनी केली आहे।